नमस्कार भक्तांनो, जिज्ञास स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अधिक मासाच्या निमित्ताने विशेष कथा ऐकणार आहोत। ही कथा श्रद्धेने आणि मन लावून ऐका। मग कथा सुरू करा। अध्याय 18 पंचपर्वांचे महात्म्य। लक्ष्मीनारायणाला म्हणाली, अधिक मासात 5 विशेष पर्वणीचे दिवस असतात। ते कोणते? कृपा करून त्या दिवशी व्रत केल्यास काय काय फले मिळतात ते मला सांगाल काय? नारायण त्यावर प्रिये, ती 5 पर्वे म्हणजे वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या व द्वादशी। त्यांचे क्रमाने वाढते महत्त्व आहे। वैधृती योगावर केलेल्या उपासनेने मी प्रसन्न होतो। व्यतिपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म प्रसन्न होतो। पौर्णिमेस केलेल्या व्रताने ब्रह्मदेव प्रसन्न होतो। अमावस्या केलेल्या उपासनेने पितर संतुष्ट होतात व द्वादशी तिथीच्या व्रताने मी प्रसन्न होतो। यातील पहिल्या 4 पर्वांची महती सांगतो, ती ऐक। असे म्हणून नारायण प्रथम वैधृती योगावर केलेल्या उपासनेचे महत्त्व सांगू लागला। तो म्हणाला, वैधृती दिलेले धन, धान्य, दूध इत्यादींचे दान फार पुण्यप्रद असते। ते संक्रांतीच्या दानाहून जास्त पुण्यकारक आहे आणि अधिक मासात येणाऱ्या वैधृती योगाला इतर मासातील वैधृती योगांपेक्षा जास्त महत्त्व आहे। प्रल्हादाने या दिवशी स्नान, दान, होम इत्यादी सत्कर्मे केली होती, त्यामुळे त्याला इंद्रपदाचा अधिकार मिळाला। अशाच पुण्याने अनेक देवतांना त्यांचे अधिकार प्राप्त झाले आहेत। मघवा व इंद्रपदी आरूढ झाला, तोही वैधृती पर्वावर त्याने जी सत्कर्मे केली त्याचाच प्रभावाने। त्याचे पद मांधात्याने हिरावून घेतले होते। तेव्हा नारदाने मघव्याला वैधृती पर्वावर दानादी पुण्यकर्मे करण्याचा उपदेश केला, त्यामुळे त्याला पुन्हा आपले पद प्राप्त झाले। ब्रह्मदेवाने सुद्धा पूर्वकल्ल्यात वैधृती योगावर दाने दिली, त्यामुळे त्याला ब्रह्म्याचे पद मिळाले। प्रत्येक महिन्यात वैधृती योगावर तूप, दूध, साखर, तिळाचे लाडू, नारळ, सुपाऱ्या अशी दाने द्यावी, त्याने सर्व सुखे मिळतात। पण अधिक मासात या पर्वणीवर अशी दाने दिली तर खूपच लवकर पुण्यभोग मिळतो। आता व्यतिपात योगावर केलेल्या दानाचे फळ सांगतो। सूर्य व चंद्र यांच्या विशिष्ट स्थानांच्या योगाने व्यतिपात योग घडतो। या योगावर दाने दिल्यास धन, धान्य, संतती, संपत्ती मिळते। दानाने यमधर्म संतुष्ट होतो। सूर्यग्रहणात कुरुक्षेत्रात दान दिल्यास जे पुण्य लाभते त्याच्या 12 पट अधिक पुण्य व्यतिपात या योगावर केलेल्या दानाने मिळते। व्यतिपातावर किंचित सोने व द्रव्य दक्षिणा दिली तर इतर महिन्यातील अशा दानापेक्षा अधिक मासातील या योगावर दिलेल्या दानाचे पुण्य फार मोठे आहे। रविवारी हा योग आला तर सोने धान्य दान दिले तर अनंत पुण्य प्राप्त होते। प्रातःकाळी स्नान करावे, सुपात्र विप्राला आमंत्रण द्यावे, त्याचा सत्कार व पूजन करावे। 13 नारळ किंवा 13 सुपाऱ्या किंवा 13 केळी त्याला दान द्यावीत। खजूर, द्राक्षे, आंबे किंवा फणस यथाशक्ती दान द्यावेत। सांगता म्हणून दक्षिणा द्यावी। या दानाचे पुण्य खूप मोठे असते। नर, नारी, ब्राह्मण, अन्य जातीची माणसे त्यांना सारखेच फळ मिळते। मनुष्य कोणत्याही जातीचा असो त्याला या दानाचे पुण्य सारखेच मिळते। पण कोणतेही व्रत करताना पूर्ण भक्तिभाव हवा। नुसता नियम पाळून काही उपयोग होत नाही। व्यतिपातावर तीळ भरून 1 पात्र जो देतो त्याला मी इहलोक व परलोक यात सुख देतो। धान्य दिले तर त्रिलोकात धन्य मानला जातो। ह्या दानांचे फळ तत्काळ मिळते, हे विशेष आहे। आता पौर्णिमा पर्वाचे महात्म्य सांगतो। अधिक मासात आधी व शेवटी पौर्णिमा येते। मासभर व्रताची सांगता करणे तर फारच पुण्यकारक आहे। त्याचे महत्त्व असे आहे की त्याच्या योगाने ब्रह्मदेव प्रसन्न होतो। ब्रह्मदेव संतुष्ट झाला की सर्व देव प्रसन्न होतात। त्या दिवशी प्रातःकाळची आह्निक कृत्ये करून त्यावर
आणि कृत्ये करून स्थावर किंवा जंगम अशी कोणीतरी उत्तम वस्तू ब्राह्मणाला दान द्यावी. पौर्णिमा म्हणजे देवांची आवडती तिथी. पौर्णिमेला दाने द्यावी. वस्त्रे, गाय, अन्न, धान्य जे काही शक्य असेल ते दान द्यावे. चांद्रायणी, कृच्छू, उपासपास इत्यादी करण्याचा त्रास कशाला करावा. ऋतूत प्राप्त होणारी फळे दिल्यास पुण्य लाभते. अनेक वृत्तांत सांगितलेल्या अनेक स्नानांपेक्षा पौर्णिमेस भगवत्स्मरणपूर्वक अभ्यंग स्नान केले तर एका स्नानाने सर्व पुण्य लाभते. रोज स्नान करणे हेही काही लोकांना शक्य नसते. त्यांनी पौर्णिमेस एकदा स्वच्छ शीतल किंवा उष्ण पाण्याने यथोचित स्नान करावे व पितृतर्पण करावे. आता अमावस्येचे महत्त्व सांगतो. अमावस्येला केलेल्या दानांनी पितर तृप्त होतात व त्यांना त्यांच्या स्थितीतून वरची स्थिती मिळून ते चांगल्या गतीला जातात. थंडीत माणसाला उबदार वस्त्रे किंवा शेक घ्यावासा वाटतो व उन्हाळ्यात शीतल हवा हवी असते व थंड पाणी हवे असते. तसेच पितरांना श्राद्धात अन्नदान आवश्यक असते. प्रत्येक दर्श अमावस्येला पितरांना उद्देशून दान, तर्पण इत्यादी केल्याने ते वंशजांना संतती, संपत्ती, सुख, समाधान, आरोग्य देतात. ते अतृप्त राहिले तर त्यांचे अतृप्तीचे विचार वंशजांना त्रासदायक होतात. त्यांच्या कोपाने वंशजांना हाल सोसावे लागतात. नाम, जप, उपोषण, स्नान, दान, श्राद्धकर्म आणि त्यांचे आदरपूर्वक स्मरण करणे फार महत्त्वाचे आहे. आणि सर्वात जास्त महत्त्व अधिक मासाच्या शेवटी जी अमावस्या येते त्या पर्वणीला आहे. हिऱ्याला उत्तम कोंदण मिळावे तसे महत्त्व त्या दिवशी केलेल्या पैतृक कार्याला आहे. म्हणून विष्णूने लक्ष्मीला अशा प्रकारे 4 पर्व दिवसांचे महत्त्व सांगितले. पुढील अध्यायात द्वादशीच्या व्रताचे महत्त्व सांगितले आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 18 समाप्तम. ही अधिक मासाची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही ही कथा दुसऱ्यांना शेअर केली व त्यांनी ही कथा ऐकली त्याचेही पुण्य तुम्हाला मिळेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.